नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा लॉकअपमध्ये असताना ज्या गोष्टी घडल्यात त्याचा विचार करत असतो. ईश्वरी त्याला भेटायला आलेली होती. त्यावेळेला ती म्हणते की सर, खरं तर तुमच्याशी आता मैत्रीचंही नातं ठेवण्याची गरज भासत नाही आहे मला, कारण मित्र हे असे वागत नाहीत. आणि तुम्ही जे काही वागल्यात त्यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता कधीही कुठल्याही प्रकारचं नातं आपलं असूच शकत नाही. जरीही चुकूनही कधी माझ्यासमोर आलात तर अजनबी म्हणून निघून जायचं, अजिबात बोलायचं नाही. आणि मी तुम्हाला ओळखायला लागली आहे म्हणूनच आता मी तुमच्याशी ओळख तोडते आहे. असं हे सगळं तिचं बोलणं अर्णवला आठवत असतं आणि ते टोचदायक जे बोलणं असतं त्याने त्याला खरंच खूप वाईट वाटत असतं. आणि तो विचार करत असतो की मिस इंदोर, असं का करतेस तू? तुला जर खरंच माझी बाजू पटेल त्यावेळेला तुला समजेल की तू खूप मोठी चूक करत होतीस. तुला सगळं खरं सांगण्याची खरंच इच्छा आहे, परंतु काय करू, मी सगळ्याच बाजूने अडकून गेलो आहे, असा अर्णव तिथे लॉकअपमध्येच विचार करत असतो. तर इथे आता ईश्वरी ही त्याच गोष्टींचा विचार करत राहिलेली असते आणि तिला खूप टेन्शन येत असतं. अर्णवबरोबर ती जे काही वागली त्याचा त्रास तिला होत असतो. कारण काही झालं तरीही अर्णवबरोबर असं वागणं खरं तर तिची इच्छा नसते, परंतु तिला तसे वागावे लागत असते. आणि त्यानंतर इथे नम्रता ही हॉस्पिटलला जायला निघत असते. तेवढ्यात आकाश येतो आणि आकाश म्हणतो की नम्रता तू? तेव्हा ती म्हणते की हो हो आकाश सर, मी हॉस्पिटललाच जायला निघाले होते. तेव्हा मग तुम्ही जरी 1 मिनिटं उशीर झाला असता तरी आपली भेट झाली नसती. मग तो म्हणतो की मी ईश्वरीला भेटायला आलो आहे. कुठे आहे ती? तेव्हा मग नम्रता सांगते की ईश्वरी हॉस्पिटलमध्ये आहे. मग हे सांगितल्यानंतर आकाश म्हणतो की हे जे काही ईश्वरी वागली आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. असं कसं वागू शकते ती? ती दादाला फ्रेंड म्हणायची ना, मग फ्रेंड्स आपल्या फ्रेंड्सबरोबर असे वागतात का? ही वागण्याची काही पद्धत झाली का? म्हणजे दादाच्याबद्दल लागलेल्या आळावर कुठल्याही प्रकारचा विचार न करता किंवा काहीही विचार न करता ती अचानक असं कसं वागू शकली? अचानक जाऊन तिने पोलिसांमध्ये दादाच्या विरोधात कंप्लेंट्स कशी काय केली तेच मला कळत नाही आहे. आणि तेव्हा नमू त्याच्याकडे बघतच राहते आणि तो जे काही बोलतोय त्याच्याकडे फक्त ती ऐकत असते. मग तो म्हणतो की परंतु हे जे काही वागणे ना ईश्वरीचं अजिबात आवडलेलं नाही आहे मला. हे मी तिच्याशी बोलणारच आहे याबाबतीत की ती असं का वागली म्हणून. आणि यामुळे माझ्या फॅमिलीला, घरातल्यांना, दादाला काय फेस करावं लागतं ना हे तिला कळणार नाही आहे. तिने केलेल्या कंप्लेंटमुळे काय काय फेस करतो आहे आम्ही हे सगळं तिला समजतच नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की काही झालं तरी मला ईश्वरीशी याबाबतीत बोलायचंच आहे. आणि ते झाल्यानंतर आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे मी निघतो. तेवढ्यातच ती त्याला थांबवते आणि म्हणते की सर 1 मिनिट, तुम्ही हे सगळं बोललात ते तुमच्या बाजूने, परंतु माझ्या बाबांची या सगळ्यामध्ये काय हालत झाली आहे ही तुम्हाला माहिती आहे ना, तरीही तुम्ही असं बोलून दाखवताय. तेव्हा आकाश म्हणतो की हो माहिती आहे मला, परंतु यामध्ये दादाची काहीच खरं चूक नाही आहे. तेव्हा मग ती रडूनच विचारते की मग कोणाची चूक आहे? सांगा ना मला. हा ॲक्सिडेंट घडून आला आहे तर कोणाची चूक आहे त्यामध्ये? आणि जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे पण आपण काय विचार करू शकतो? हाच विचार करू शकतो ना की हे सगळं अर्णव सरांनीच केलं आहे आणि ही त्यांचीच गाडी होती. मग नक्की हे सगळं कोणी केलं आहे हा प्रश्नच कसा येऊ शकतो? हे सगळं अर्णव सरांमुळे झालं आहे खरं तर. हे ऐकल्यानंतर आता इथे नम्रता त्याच्याकडे बघतच राहते आणि त्याला म्हणते की सर, परंतु आम्हाला काय वाटतं याचा विचार तुम्ही अजिबातच करत नाही आहे. बाबांचं जे काही झालं आहे त्यामुळे इशू खूप गोंधळलेली आहे आणि तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमुळे तर पूर्ण सबूतच आलं आहे हातात की हे सगळं त्यांच्या गाडीनेच झालेलं आहे. मग नक्की काय? तेव्हा तो म्हणतो की तो व्हिडिओ फेक असू शकतो. याचा विचार तुम्ही केलेला नाही आहे का? परंतु जे काही ती वागली आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि मग ती म्हणते की पण तुम्ही हे सगळं मला का बोलून दाखवताय आणि माझा का राग करताय? त्यावेळेला आकाश पटकन बोलून होतो की काय करणार मग? कशाबद्दल आणि कोणाशी बोलणार मी? आपण आपल्या माणसावर तर हे सगळं व्यक्त करू शकतो ना? असं पटकन तो तिला बोलून जातो आणि त्यामुळे रागावलेली नम्रता पटकन शांतही होऊन जाते आणि तिथून आकाश निघून जातो आणि ती गप्प बसलेली असते. ईश्वरी तिथेच हॉस्पिटलमध्ये रडत असते आणि राकेश जाता जाता तिच्याकडे मागे वळून पाहतो आणि म्हणतो की हे काय? ही इंदोरी जिलेबी इथे अशी रडत कशाला बसली आहे? म्हणजे संजय देसाईचं काही झालंय की काय? नक्की गेला की काय हा म्हातारा? असं तिथे बसून तो बोलत असतो. परंतु नंतर म्हणतो की बरंच होईल. जर असं सगळं घडलं ना तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडतील. सगळं पटापट व्यवस्थित होईल असा विचार तो करत असताना नंतर म्हणतो की नको, जाऊन हिच्याशी बोललं पाहिजे नक्की काय झालंय. तेव्हा मग ईश्वरी रडत असताना तिथे राकेश येतो आणि म्हणतो की ईश्वरीजी, अहो काय झालं? तुम्ही इथे एकट्या अशा का रडत बसल्यात? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की राकेशजी,
खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा तो विचारतो की काय झालं आहे काकांच्या तब्येतीचं? तेव्हा मग ती म्हणते की राकेशजी, हो, बाबांच्या तब्येतीला म्हणजे सगळं व्यवस्थित होण्यासाठी त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांना ब्रेनची सर्जरी करावी लागणार आहे. तेव्हा मग त्याच्यासाठी लाखो रुपयांची गरज लागणार आहे. कुठून करणार आहे ही पैशांची व्यवस्था? काही समजत नाही आहे. सगळं कसं मॅनेज होणार आहे? इतके पैसे कसे गोळा होणार आहेत? तेव्हा मग राकेश म्हणतो की हे बघा ईश्वरीजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना हो, मी बघतो काहीतरी. आणि माझ्या ओळखीत असे 2-3 कॉन्टॅक्ट्स आहेत NGOज जे अशा वेळेला मदत करत असतात. म्हणूनच मी तुम्हाला त्यांचे नंबर्स देतो. तुम्ही त्यांना जाऊन अवश्य भेटा, म्हणजे नक्कीच काहीतरी होईल. आणि नका तुम्ही काळजी करू, काकांच्या ऑपरेशनसाठी पैसे होतील जमा. मग ईश्वरी म्हणते की खरंच हे सगळं तुम्ही बोललात ना, खरंच खूप बरं वाटलं मला. खरंच असे पैसे जमा होतील का? असं झालं तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा मग तो म्हणतो की अहो ईश्वरीजी, मी बाकीच्या लोकांची मदत करत होतो. मग तुमची मदत कशी करणार नाही मी? आपल्या लोकांची तर मदत केलीच पाहिजे ना. आणि तुम्ही नका काळजी करू. मी तुम्हाला नंबर पाठवतो. त्या नंबर्सवर तुम्ही पटापट बोलून घ्या. म्हणजे लवकरच पैशांची व्यवस्था होऊन जाईल. आता ईश्वरी ते नंबर्स घेत असते आणि एक नंबर्सला कॉल करण्याचा प्रयत्न करते. राकेश आता मनातच म्हणतो की किती भोळी आहे माझी इंदोरी जिलेबी. अगदी पटकन विश्वास ठेवते माझ्यावर. नंतर इथे आता ईश्वरी ही आईला फोन येतो म्हणूनच विचार करते की नक्की काय झालं असेल. ती फोन घेते. नंतर सुप्रिया म्हणते की अगं इशू, आहेस कुठे तू? तेव्हा ती म्हणते की आई, मला ना पोलीस स्टेशनमधून अचानक फोन आला आहे, त्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे. मी थोड्या वेळातच तिकडे येते आणि बाबांच्या पैशांचीही व्यवस्था होईल. तू नको काळजी करूस. असं म्हणून ती फोन ठेवून देते. नंतर ईश्वरी आता पोलीस स्टेशनमध्ये येते आणि जे इन्स्पेक्टर समोर बसलेले असतात त्यांना म्हणते की सर, तुम्ही मला बोलवलं? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो हो, ईश्वरी देसाई बसा तुम्ही. तर अर्णव तिथूनच ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी अचानक परत कशी आली हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आता त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, तुमच्या वडिलांची जी काही केस आहे ती जरा वेगळी हाय प्रोफाईल केस आहे. त्यामुळे तुम्ही हे जे काही करताय ना, की तुम्ही असं म्हणजे कोर्टामध्ये पूर्णपणे मॅटर नेताय, तर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो की तुम्हाला कोर्टामध्ये ही गोष्ट पुढे नेण्यासाठी आणखी काही वर्ष लागू शकतात किंवा यामध्ये खूप वर्ष काही काही वेळा ती केस अगदी एंडपर्यंत चालूच राहते. आणि जर त्यातच समोरचा पक्ष हा तगडा असेल तर मग आपल्याला काहीच करता येत नाही, म्हणजे पुढे केस नेताच येत नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे सर? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारे या कोर्टच्या निकालाची वाट बघत बसाल, त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष निघून जातील. त्यापेक्षा मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की या केसमध्ये तुम्ही आउट ऑफ द कोर्ट जाऊन अर्णव सरांशी सेटलमेंट करा. म्हणजे कसं आहे ना, तुम्हालाही तुमच्या वडिलांना न्याय मिळाल्यासारखे होईल आणि शिवाय या सगळ्या गोष्टी क्लोज होतील. म्हणूनच आम्ही एकदा तुम्हाला नक्कीच सजेस्ट करू शकतो की ही गोष्ट आहे ती आउट ऑफ द कोर्ट जाऊन तुम्ही सेटल करा. मग त्याशिवाय काही प्रॉब्लेम नाही. तेवढ्यातच आता ईश्वरी काही बोलायला जाणार, त्या सरांना एक कॉल येतो आणि ते म्हणतात की एक्सक्यूज मी जरा येतो हां. असं म्हणून ते इन्स्पेक्टर साहेब हे बाजूला जरा जातात. अर्णव ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो. तेव्हा मग अर्णव इथे विचार करतो की ईश्वरी इथे कशाला आली आहे? नक्की आता आणखी काय घडलं आहे? असा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बाजूला निघून गेल्यानंतर ईश्वरी तिथेच बसत असते आणि नजरेने चोरून चोरून ती अर्णवकडे बघत असते आणि त्यावेळेला अर्णवचंही लक्ष ईश्वरीकडेच असतं. आणि मग अर्णव मनातच म्हणत असतो की मिस इंदोर, काय केलंस तू हे सगळं? आपल्यातलं नातं हे असं का बरं तोडून टाकलंयस तू? नंतर मग ईश्वरी तिथून बोलत होती की अर्णव सर, म्हणजेच मनात बोलते की अर्णव सर, खरं तर मला तुमच्यासोबत नातं तोडण्याची इच्छाही नव्हती. म्हणजे तुमच्याशी असं वागण्याची खरंच माझी इच्छा नव्हती. परंतु काय करणार, तुम्ही माझ्यावरती वेळ आणली आहे. तुम्ही जे काही वागल्यात त्यामुळे मला असं वागावं लागतं आहे. असं मनातच आता ईश्वरी म्हणत असते. नंतर मग अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर प्लीज एकदा तरी बघ आणि तुझ्या लक्षात येईल की हे जे काही सगळं घडतंय ना, ती गोष्ट ती खरंच मी काही घडवून आणलेली नाही आहे. खरं तर आत्ता मला मनापासून वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर क्लिअर कराव्यात. तुला सगळं खरं सांगून टाकावं की तो राकेश किती नीच माणूस आहे ते. परंतु काय करणार, माझे हात बांधले गेलेले आहेत. इथे मी लॉकअपमध्ये आहे आणि तरीही जर मी तुला खरं सांगितलं तर तिथे माझी ताई एकटी आहे आणि तो राकेश हा कुठल्याही थराला जाऊन मागू शकणारा आहे. त्यामुळे माझ्या ताईचा जीव मी असा धोक्यात टाकू शकणार नाही आणि म्हणून मला काही बोलता येणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की की मी एक दिवस ना एक दिवस नक्की सिद्ध करेन की हे जे काही तुला वाटतंय ते सगळं खोटं आहे. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात की हो ईश्वरी देसाई, आपण काय बोलत होतो?
की म्हणजे तुम्ही अर्णव सरांसोबत आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटलमेंट करा, म्हणजे नक्कीच काहीतरी होऊ शकतं. ईश्वरी म्हणते की सॉरी सर, हे सगळं मला असं करायचं नाही आहे. केस बंद व्हायला किती का वर्ष लागेनात, परंतु मला पैसे घेऊन किंवा काही कुठल्या दुसऱ्या मार्गाने ही केस बंद करायची नाही आहे. माझ्या वडिलांच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे इतकंच वाटते मला, बाकी काही नाही. ही शिक्षा मिळालीच पाहिजे, किती वाट बघायला लागली ना तरीही चालेल, असं म्हणून ईश्वरी आता तिथून निघून जाते आणि अर्णव ते सगळं ऐकतो. त्यानंतर आकाश हा अर्णवच्या रूममध्ये काम करत असतो. तेवढ्यातच वल्लरी तिथे त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की आकाश, हे घे कॉफी. आणि तुला इथे अर्णवच्या रूममध्ये काम करण्याची अगदी लहानपणापासूनच हौस होती ना, तुझी म्हणजे अशीच इच्छा असायची ना? तेव्हा तो हो असं म्हणतो. मग नंतर ती म्हणते की मग एक काम कर ना तू, आता तू इकडे शिफ्ट हो ना त्याच्याच रूममध्ये, म्हणजे इथूनच तुला छानपैकी काम करता येईल. तो म्हणतो की आई अगं काय बोलतेस काय तू हे? दादा परत आल्यावर त्याला त्याची केबिन नको का मिळायला? मग तो म्हणतो की हे सगळं जाऊ दे, उगीचच काही बोलत बसू नकोस. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अरे आकाश, मी तसं म्हणत नाही आहे तुला. अरे तसंही आता इथे अर्णव नाही आहे, तर तो कधी सुटेल हेही माहीत नाही. म्हणून ह्या सगळ्या कामाचा किंवा या सगळ्या गोष्टींचा ताबा, ऑफिसचा ताबा तुला घेणं फार गरजेचं आहे. तू हे काम कर, समजलं? म्हणजे आता कंपनीचा CEO नाही आहे, तर तुला ह्या सगळ्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. तेव्हा लगेच आता तो म्हणतो की आई अगं तू काही बोलू नकोस. तर इथे दादा नाही आहे, मी कसं बसं मॅनेज करतो इथे एकटा. परंतु तुझं हे सगळं प्लीज चाललं आहे ते बंद कर. दादा आल्यानंतर हे सगळं तोच बघणार आहे. मग ती म्हणते की हेच तर आहे ना जे तुला नडतं आहे. अरे कसं बसं कशाला काम करायचं आहे? नीट व्यवस्थित मन लावून काम कर ना. जे काम करायचं आहे ते अगदी शांतपणे कर. मग तुला समजेल की तुझं काम हे किती परफेक्टली होत असतं. आणि अर्णव नाही आहे म्हणून काहीच बिघडलं नाही पाहिजे. तुझं काम तुला व्यवस्थित समजलं पाहिजे, कळलं आहे? आणि मी तर काय म्हणते आहे की आता अर्णव कधी सुटेल हे काहीच माहिती नाही आहे. तो आता कायमचा कदाचित अडकू शकतो या पोलीस स्टेशनच्या कचाट्यामध्ये. म्हणून मी एक गोष्ट तुला सांगते, तू एक काम कर ना, तू आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग घे आणि त्यामध्ये त्यांना सरळ हे स्पष्ट कर की जो व्यक्ती हा गुन्हेगार आहे, ज्याच्यावर इतका मोठा गुन्हा आहे, ज्याला अटक झाली आहे, तो व्यक्ती कंपनीचा CEO कसा असू शकतो, हे सगळं ना तू त्यांच्या डोक्यामध्ये घाल आणि स्वतःला CEO पदासाठी प्रमोट कर. काय म्हणते मी, म्हणजे तू सगळं कामही व्यवस्थित करू शकशील आणि सगळे कंपनीचे जे अधिकार आहेत तेही तुझ्या हातामध्ये येतील. आणि ह्याच्यापेक्षा चांगली संधी ही तुझ्याकडे कोणतीही नसू शकते आकाश. म्हणूनच मी आताच तुला सांगते की या गोष्टीसाठी तू विचार कर. मग पुढे जाऊन तुला कळेल की तू काहीतरी करतोयस ते ठीक करतोयस. नंतर मग हे सगळं जे काही असतं ते ऐकून आकाश चिडलेला असतो आणि तो म्हणतो की मॉम प्लीज हे असं काही बोलू नकोस. तेवढ्यातच आता ती म्हणते की कशाला नाही, हेच तर मी तुला समजवत आली आहे की स्वतःला कधीही कमी लेखू नकोस, सगळं तुझ्या हाती येऊ शकतं. नंतर मग तिथे अविनाश सगळं ऐकत असतो. तेव्हा वल्लरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हे काय चाललं आहे तुमचं? म्हणजे स्वतःच्या घरात असं चोरून ऐकण्याची गरज तुम्हाला कधीपासून वाटायला लागली आहे? तेव्हा अविनाश तिथे येतो आणि म्हणतो की एक मिनिट, एकतर स्वतःच्या घरामध्ये चोरून ऐकण्याची मला काहीही गरज नाही आहे. आणि तुझं हे जे काही बोलणं तू चालवलेस ना, तुझ्या मनात हे जे काही घाणेरडे विचार आलेत ना, ते आत्ताच्या आत्ता काढून टाकायचे, समजलं? आकाशला त्या बाबतीत काहीच भरवायचं नाही आहे. आणि हे सगळं जे काही आहे ना ते अर्णवचं आहे आणि अर्णव हे सगळं चालवतो आहे. त्यामुळे खरं तर अर्णवचे आपल्यावर किती उपकार आहेत ते तू विसरलीस का? आणि आपला आधार आहे अगं अर्णव, आणि तू त्याच्याच बाबतीत असा चुकीचा विचार कसा करू शकतेस? तेव्हा मग वल्लरी म्हणते की एक मिनिट, काही नाही आहे तो आधार बिधार वगैरे, अजिबात विचार करू नका असा. तुम्हाला वाटत असेल तो आधार, परंतु मला अजिबात तसं काही वाटत नाही. आणि हो, हे विसरू नका की अर्णवची आई गेल्यानंतर मीच त्यांना सांभाळलं आहे, मीच त्यांना बघितलं आहे. तेव्हा मग त्यांचा आधार मीच होते. हे ऐकल्यानंतर तो म्हणतो की हो माहिती आहे ना, सो कॉल्ड आधार होतीच ते, परंतु अर्णवच्या आईचं काय झालं आहे? तेव्हा वल्लरी चिडते आणि त्याला बोट दाखवून म्हणते की एक मिनिट, जास्त बोलायचं नाही, कळलं? मी जे काही बोलते ते गपचूप ऐकायचं. आता दोघांची ही भांडणं पाहून आकाशला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो की प्लीज यू गाईज जस्ट स्टॉप इट. काय चाललं आहे काय तुमचं? या गोष्टीवरनी किती भांडताय तुम्ही? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, किती काही झालं तरी ही दादाची केबिन आहे आणि हे दादाचं ऑफिस आहे आणि त्याची जागा घेण्यामध्ये मला अजिबातच इंटरेस्ट नाही आहे. आलं आहे का लक्षात? त्यामुळे प्लीज मला इथून पुढे अशा गोष्टी कोणी सांगायला यायच्या नाहीत, असं म्हणून तो वल्लरीला टोमणा देतो आणि रागानेच तिथून स्वतःचा लॅपटॉप घेऊन निघून जातो. आणि त्यावेळेला तो गेल्यानंतर वल्लरी त्याच्याकडे रागाने बघत असते आणि म्हणते की काही झालं तरीही याला जो काही बापासारखा पुळका लागलेला आहे ना त्या अर्णवचा, तो काही सुटणार नाही आहे.
आकाश आता तिच्यावर खूप चिडलेला असतो आणि तो चिडूनच तिच्याकडे बघत असतो. आणि त्यानंतर मग ती निघून गेल्यानंतर आकाश तिच्याकडे बघत असताना विचार करायला लागतो की काही झालं तरीही या गोष्टी मी कधीही संपू देणार नाही. आणि मग ती निघून गेल्यावर आकाशकडे आता मामा बघायला लागतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस असा दिलासा त्याला आता तो देत असतो. आणि हे सगळंच घडत असताना आता आकाशच्या डोक्यामध्ये आणि मामाच्या डोक्यामध्ये हेच विचार सुरू असतात की अर्णवला आपण कसं सोडवायचं. तर राकेश इथे अर्णवच्या घरी आरामात अगदी कॉफी पीत बसलेला असतो आणि जे काही नंबर्स त्याने ईश्वरीला पाठवलेले असतात त्या नंबर्सवर तो कॉल करत असतो. आता एका नंबरवर तो कॉल करतो आणि म्हणतो की हा मी राजेश भोसले बोलतोय. खरं तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की ईश्वरी देसाई ही तुमच्याकडे येईल, म्हणजेच तिला खूप अडचण आहे खरं तर. परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे, तिच्या ज्या अडचणी आहेत ना त्यामध्ये तुम्हाला आणखीन वाढ करायची आहे. आल्याने लक्षात काय करायचं आहे? ठीक आहे, ठेवतो फोन, असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि कॉफीचा आणखी एक सिप घेत असतो. या सगळ्यामुळे त्याला खूपच आनंद होत असतो. त्यानंतर तिथे आता नम्रता आलेली असते आणि ती म्हणते की आई, अगं हे काय रडत बसली आहेस तू? आणि ती आईला थोडं पाणी प्यायला देते. सुप्रिया पाणी पिते आणि म्हणते की खरंच काही कळत नाही आहे, काय होणार आहे पैशांचं? तेव्हा मग नमू म्हणते की अगं आई, नको काळजी करूस, इशू गेली आहे ना त्या संदर्भात, मग ती बघेल काहीतरी, नको काळजी करूस. तेवढ्यात जयवत्य येते. नमू विचारते की आत्या, काही पैशांचा इंतजाम झाला का? तेव्हा जयवत्य म्हणते की नाही गं, म्हणजे मी ज्यांच्याशी बोलली ना पैशाबद्दल, त्यांचा फोन मी केला तर इंगेज होता. तिकडे जाऊन त्यांना भेटले तर त्यांच्या घराला एवढा मोठा टाळा बघून आली आहे. काहीच समजत नाही आहे, काय करू मी? कुठून पैसे घ्यायचेत काहीच समजत नाही आहे. त्यानंतर राकेश पुन्हा एका NGOच्या माणसाला फोन लावतो आणि म्हणतो की साहेब, मी राजेश भोसले बोलतोय. तुम्हाला ना ईश्वरी देसाई नावाची एक मुलगी फोन करेल आणि ती तुम्हाला सांगेल की तिला खरंच खूप अडचण आहे, तिला पैशाची फार गरज आहे, ऑपरेशनसाठी वगैरे पैसे हवेत, असं सगळं ती तुम्हाला सांगेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं खोटं आहे. ती एक काम करते, ती मुलगी ना जरा गडबड आहे, त्यामुळे तुम्ही तिला पैसे देऊ नका. ती पैसे एका कारणासाठी मागेल आणि त्याचा खर्च दुसऱ्याच कारणावर करेल आणि त्यामुळे तुम्ही तिला पैसेच देऊ नका. नाही म्हणजे तुम्ही तिला हे सगळं खरं तर बोलू नका, परंतु मदत होणार नाही असंच सांगा, असं आता राकेश म्हणत असतो. आणि त्यामुळे राकेशचं काम झालेलं असतं आणि तो खूप आनंदात असतो की ईश्वरीच्या बाबतीत मी खरंच खूप मोठा निर्णय केला आहे. आता मिस इंदोर म्हणजेच माझी इंदोरी जिलेबी, हिला आमचं लग्न होण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही, तिचा बापही नाही. आणि आता तिचा बाप वाचला नाही तर मग अर्णव वाचणार नाही आणि त्यातल्या त्यात लवकरात लवकर आमचंही लग्न होऊन जाईल. म्हणूनच मी हे सगळं खरं तर करतो आहे. याचा खरंच खूप आनंद होतो आहे मला. तेवढ्यातच आता ईश्वरी येते आणि म्हणते की आई, मी आली आहे. तेव्हा ती म्हणते की काय झालं पोलीस स्टेशनमध्ये? ईश्वरी तिला काहीच सांगत नाही कारण तिला वाईट वाटेल. मग नंतर ईश्वरी म्हणते की आई, अगं हे घे, तुझे दागिने घे. मग त्यावर ती म्हणते की अगं पैसे? ते ईश्वरी म्हणते आई, काळजीचं काहीच कारण नाही आहे, कारण जे आपले देणारे होते ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आहे. ह्या सोन्याच्या दागिने तू आता तुझ्याकडेच ठेव. आणि जे राकेशजी आहेत ना त्यांनी 1-2 कॉन्टॅक्ट दिलेत आणि त्या कॉन्टॅक्टमधले उद्या सकाळीच आपल्याला काही पैसे देणार आहेत. त्यामुळे पैशांची आता व्यवस्था आपली होणार आहे, काळजीची गरजच नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरी ही आत्याला मिठी मारते आणि तिघीजणी आता जरा बिनधास्त झालेले असतात कारण पैशांची व्यवस्था झालेली असते. तर इथे राकेश आता विचार करत असतो की चला, म्हणजे ईश्वरीला जे काही सांगण्यात आलं आहे ते सगळं खोटं आहे. ईश्वरीला पैसे काही मिळणार नाही आणि तिच्या बाबांचं ऑपरेशन काही होणार नाही आहे. म्हणजे काय आहे, या सगळ्यामध्ये फायदा होणार आहे तो माझाच होणार आहे. किती काही झालं तरीही आता त्याचं ऑपरेशन होणार नाही आणि म्हातारा गचकेल. आणि त्याच वेळेला अर्णव हा लवकरात लवकर, त्याला अटक झालीच आहे आणि त्याला आता कायमची शिक्षा होणार आणि या सगळ्यामध्ये आता माझाच फायदा होणार. ही सगळी सिच्युएशन मीच निर्माण करतो आहे. आणि तो स्वतःवरच आता खूप हसत असतो आणि कॉन्फिडेंटली हे सगळं बोलत असतो. तेवढ्यातच तिथून आता तिथून डॉक्टर येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की डॉक्टर साहेब, माझ्या बाबांचं ऑपरेशन करायचं आहे ना, तर ते ऑपरेशन करायला तुम्ही उद्याच घ्या, कारण काही पैशांची व्यवस्था होते, आम्ही उद्या सकाळीच थोडेफार पैसे भरू. तेव्हा डॉक्टर म्हणतात की व्हेरी गुड, चालेल, जितके लवकर ऑपरेशन होईल तितकं चांगलं आहे. आणि डॉक्टर निघून जातात. आई पण म्हणते की मी आपल्या जागरूक गणपतीला नवस बोलली आहे, सगळं काम व्यवस्थित होईल, गणूबाप्पा सगळं व्यवस्थित कर रे, असं ईश्वरी हात जोडून बोलत असते. तर आता पुढच्या भागामध्ये इथे जागरूक आपला जो गणपती आहे त्याची पालखी आपल्या इथे येणार आहे असं ईश्वरीला नमू आणि आत्या सांगते. तेव्हा मग ती पालखी कुठे येणार आहे
असं विचारल्याबरोबर सुभद्रा पाटील हे नाव आत्या घेते. पण सुभद्रा पाटील कोण आहे असं ती बोलते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सुभद्रा पाटील म्हणजे अर्णवची आजी, म्हणजेच राजे शिर्केंच्या घरामध्ये तो जागरूक गणपती येणार आहे असं ती सांगते. आणि त्यानंतर मग आता ईश्वरीला नमू सांगते की अगं पण त्या सुभद्रा पाटील म्हणजेच आजीकडे अर्णव सरांच्या घरी तू कशी जाणार आहेस. तेव्हा ती म्हणते की हो, मला गणपतीच्या पालखीचं दर्शन घ्यायचं आहे, तर मी तिथे जाणारच असं ईश्वरी सांगते. आणि ती हात जोडून उभी असतानाच समोरून अर्णवच्या घरातच ती पालखी येत असते. आणि ती पालखी येत असताना आता कुणाचा तरी त्या फुलांवरून समोरून पाय घसरतो आणि त्याला लगेचच त्या पालखीला ईश्वरी जाऊन पटकन धरते आणि आकाशचा पाय जोरात कोसळतो आणि तो खालीच पडतो. आणि खाली पडल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही एकत्र गणपतीची पालखी धरतात. आता नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.